लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय सुचवाल का? खूप साधे उपाय आहेत. म्हणजे जसं की? तुमचे जसं की म्हणजे आपले हाताची, बोटांची जी नखं आहेत, ती कोणत्या वारी कापली पाहिजेत आणि कुठे ठेवली पाहिजेत. पायाची नखं कोणत्या वारी कापली पाहिजेत, कुठे ठेवली पाहिजेत. पुरुषांनी केस कधी कापले पाहिजेत, कोणत्या दिवशी, आठवड्यातल्या कोणत्या दिवशी भाकरी करायची नाहीये. तुमच्या चप्पल कशा असल्या पाहिजेत. घरामध्ये तुम्ही जे दिवे लावता ते कोणत्या पद्धतीचे असले पाहिजेत. कुठलाही पैसा वापरायचा कसा, त्याचा ठेवायचा कसा, घरामध्ये सोनं ठेवायचं कुठल्या जागेवर किंवा त्याला आसन कुठलं पाहिजे, लक्ष्मीला आसन हं, कुठलं पाहिजे, या सर्व ज्या बोलीभाषेमध्ये किंवा आपण प्राचीन याच्यातून आलेलं आहे, हं. खूप दुर्मिळ, प्राचीन आणि आधुनिक ह्याचं मी सांगड घातलेली आहे आणि त्यातून अनुभवातून हा क्लास तयार केलेला आहे. आपण जे काही ऐकतो किंवा जुन्या लोकांचं ऐकतो, कुठल्यातरी पुस्तकात वाचतो, त्याच्यातनं काही अर्धवट कामं होतात आणि त्यामुळे ती अस्थिर होते. हं. लक्ष्मीला खरोखर ती स्थिर आहे, तिला खूप झोप आहे. ती कशाच्या आवाजाने जागी होते हे सुद्धा मी त्या क्लासमध्ये सांगणार. प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आहे, ती स्थिरच आहे, फक्त ती झोपलेली आहे. ती जागी करण्यासाठीचे उपाय आपल्याला या क्लासमधनं पाहायला मिळतात.